दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. दुर्गा देवींची चौथी शक्तीचे स्वरूप कुष्मांडा देवी हिची आज आपण उपासना करणार आहोत. कुष्मांडा म्हणजे जिच्या स्मित हास्यामुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली अशी देवी, म्हणून तिला कुष्मांडा नाव हे पडले. जिचे निवासस्थान सूर्यमंडळ आहे. तिच्या दिव्य तेजामुळे फक्त तीच त्या ठिकाणी राहू शकते. जी अष्टभुजा आहे, जिच्या उजव्या हातामध्ये कमलपुष्प, बाण, धनुष्य, कमंडलू, डाव्या हातामध्ये चक्र, गदा, जपमाळ आणि आरोग्याचा कुंभ जिने हातात घेतलेला आहे. सिंहावर आरूढ होऊन आलेली ही देवी. बघा, हिच्या उपासनेने अनाहत चक्राला जागृती मिळते. प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार. ओम कुष्मांडा देवे नमः. ओम कुष्मांडा देवे नमः. ओम कुष्मांडा देवे नमः. बघा, जिच्या उपासनेमुळे तुमच्या आरोग्यामध्ये वाढ होऊन या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळायला लागते. अशा या देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या चक्राचा बीजमंत्र यम. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग श्वास सोडताना यमचं उच्चारण करा. यम. 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 यमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. सक्षम हृदयाद्वारे सक्षम वायू तत्वामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत. सूक्ष्म वायू तत्वरूपी श्री हनुमानजी आपल्या अंतरंगामध्ये विराजमान झालेले आहे. शक्तीची देवता, युक्तीची देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. बघा, कुष्मांडा देवी शिवशक्तीचे एक स्वरूप. तिच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती, आरोग्यात वाढ होते. आपण जर तिला पूर्णपणे शरण गेलो तर भक्ताला शांती आणि समृद्धीचा वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी, प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी, अशी ह्या देवीची मान्यता आहे. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. ओम कुष्मांडा देवे नमः. उजवीकडे दोन्ही हात ठेवा. भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे. त्याद्वारे आपले दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा, प्राणवायू खूप महत्त्वाचा. प्रत्येकाचे खूप आभार. यमद्वारे. यम. यम.
सावकाश मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा. दुर्गा देवींचे शक्तीचे तिसरे स्वरूप देवी चंद्रघंटा मणिपूर चक्रावर विराजमान झालेले आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. दशभुजा असलेली चंद्रघंटा देवी, जिच्या उपासनेने यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होत आहे. अग्नितत्व, सूर्यतत्व, पिंगळा नाडी, त्याद्वारे सूर्यतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सूर्यतत्वाचे, देवी चंद्रघंटांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर रमद्वारे रम 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 ओम ह्रीं क्लीं श्रीं चंद्रघंटाय स्वाहा. बघा, या देवीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे. प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे. लाल रंगाची वस्त्र जिने धारण केलेली आहेत. लाल रंग ऊर्जेचे स्वरूप. ज्याप्रमाणे अग्नितत्व ही एक ऊर्जा, त्या अग्नितत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला या देवीचे आभार मानायचे. सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचते. जणू देवी चंद्रघंटांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सावकाश मणिपूर, सावकाश स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा. स्वाधिष्ठान चक्र शक्तीचे स्वरूप, देवी ब्रह्मचारिणीचे स्थान, जिने एका हातामध्ये कमल पुष्प घेतलेले आहे, दुसऱ्या हातामध्ये कमंडलू घेतलेला आहे, जिने श्वेत वस्त्र परिधान केलेले आहेत. तपाचे आचरण करणारी ही ब्रह्मचारिणी देवी, इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. बघा, जलतत्व आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, बघा, इत्यादी या पवित्र नद्या, यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. बघा, पांढरा रंग ह्या देवीच्या आवडतीचा. ब्रह्मचारिणी नदी जणू नर्मदा नदी, जी आहे ब्रह्मचारिणी. शिवकन्या, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा. वम. वम.
वम पांढरे वस्त्र जे संयमाचे प्रतीक. प्रत्येक गोष्ट आपण संयम ठेवून जर ती विश्वासाने केली तर नक्कीच आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते. आणि जो हिंसेपासून परावृत्त करतो असा पांढरा रंग, त्या पांढऱ्या रंगाचे खूप आभार मानायचे. ओम ब्राम ब्रीम ब्रूम ब्रह्मचारिणे नमः. बघा, ब्रह्मचारिणी देवी स्वाधिष्ठान चक्रावर विराजमान झालेल्या आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. सावकाश मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा. दुर्गा देवीचे शक्तीचे पहिले स्वरूप शैलपुत्री देवी. बघा, ज्या नंदी देवावर आरूढ होऊन आलेल्या आहेत. शैलपुत्री म्हणजे हिमालय कन्या, सतीचे स्वरूप. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. शैलपुत्री देवी. बघा, नंदी देवावर त्या स्वार होऊन आलेल्या आहेत. नंदी देव म्हणजे शिवाचे स्वरूप. कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता, जी वन्य प्राण्यांची पण रक्षक आहे, जिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे, जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे. डाव्या हातामध्ये उमललेले कमळाचे फूल आहे. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे. बीजमंत्र लम द्वारे. लम लम लम. ओम शं शैलपुत्री देवे नमः. ओम शं शैलपुत्री देवे नमः. कमरेखालचा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. कलश स्थापना जे आहे श्री गणेशांचे प्रतीक आणि शरीरामधले पहिले चक्र. बघा, पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री मूलाधार चक्राची देवता यांची उपासना आपण केलेली आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. या ब्रह्ममुहूर्तावर या दुर्गा देवींच्या शक्ती स्वरूपाच्या आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना बघण्याचा प्रयत्न करा, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आकाश तत्वरूपी ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. या वैश्विक शक्तीचे ज्ञान आपल्याला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला
या दैवी शक्तीचे खूप आभार मानायचे. आपण खूप सक्षम आहोत शरीराने, मनाने, भावनेने. या मनुष्य देहाशी संबंधित असलेले हे चक्र या मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या जन्माचे कल्याण करत आहोत. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला इथल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर हमद्वारे. हम 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 आकाश तत्वाचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहे. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. दोन्ही खांद्यांवर स्थित असलेले चित्रगुप्त आपल्याकडनं घडणारे प्रत्येक कर्म त्याचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहे. त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. हमद्वारे. हम हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. बघा प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, प्रत्येक स्नायू, प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय. हमद्वारे. हम हम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळहातावर ओम काढा, हम काढा, रेखीचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे. बघा प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव छान काम करत आहे. बघा तळहातामध्ये असलेले ॲक्युप्रेशर पॉइंट, त्यातून ही ऊर्जा वाहत आहे. खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा. हम हम हम
सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी, नवदुर्गांची विविध रूपं यांच्याशी आपण एकरूप होत आहोत. बघा, शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळे रेकीचे गुरु, आध्यात्मिक गुरु यांना बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत, डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर ओम द्वारे अकार रूपी ब्रह्मतत्व, उकार रूपी विष्णू तत्व आणि मकार रूपी शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. खूप आभार मानायचे. ओमचे प्रत्येक क्षणाला. सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा. कपाळाच्या मागचा भाग, दोन्ही कानांच्या मधला भाग, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या चांगल्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ओमद्वारे दोन्ही कानांवर दोन्ही हात ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपण चांगली स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत. खूप आभार शिवशक्तीचे. ओमद्वारे कुष्मांडा देवीचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला भरपूर आरोग्य प्राप्त होत आहे. ओम कुष्मांडा देवे नमः. सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. शिवतत्व म्हणजे शिवशक्ती. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येक क्षणाला
सहस्त्रहार चक्राचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. ओम कुष्मांडा देवे नमः. दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा. बीजाक्षर यम काढा. दोन्ही सक्षम मेंदूंद्वारे चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे. त्याद्वारे आपण दुसऱ्यांचे कल्याण करत आहोत. दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला, या मनुष्य देहाला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला कुष्मांडा देवीचे खूप आभार मानायचे. ओम कुष्मांडा देवे नमः. ओम कुष्मांडा देवे नमः. ओम कुष्मांडा देवे नमः. कुष्मांडा देवीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होत आहे. वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. प्रत्येक क्षणाला या मंगलकारी कल्याणकारी स्वयंभू शक्तीचे खूप आभार मानायचे. या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार. सगळ्या दैवी शक्तींचे खूप खूप आभार.